आमदार सुनील राऊत आपल्या सोबत या ठिकाणी आहेत। त्यांनी एक पत्र जे आणि एक ट्विट जे ते काल केलं आणि त्याच्यानंतर चर्चांना जे ते उदान आलेलं आहे। त्यामुळे नेमकं हे ट्विट आहे की ते असं म्हणतात की जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर मी राजीनामा द्यायला तयार आहे। आपल्या सोबत सुनील राऊत आहेत। सर, तुम्ही काल ट्विट केला आणि त्यानंतर त्या चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या आहेत, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? पहा, महाराष्ट्रात जो निकाल लागलेला आहे हा अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे। कुठल्याही जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल पटलेला नाही। त्यांना खात्री आहे की हा निकाल लागूच शकत नाही। महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे होतं, परंतु EVMच्या घोटाळ्यामुळेच हे सरकार महायुतीचं आलेलं आहे। आणि म्हणून आमची एक इच्छा आहे की एक ट्रायल म्हणून मी राजीनामा द्यायला तयार आहे। माझा राजीनामा दिल्यानंतर माझ्या विधानसभेमध्ये निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी आणि परत दूध का दूध पानी का पानी हो जाने दो। सर, तुमचा विजय सुद्धा 15-16 हजाराच्या मतांनी झालेला तरी तुम्ही म्हणतात मी राजीनामा देतो। माझा विजय 16,000 हा सुद्धा EVM घोटाळा आहे। माझा विजय कमीत कमी 50,000 व्हायला पाहिजे होता का माझ्यासमोर कोण उमेदवारच नव्हता। सर, अगदी शेवटचा प्रश्न, या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाला काही पत्रव्यवहार केलेला आहे? निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे। माझ्या विक्रोळी मतदारसंघामध्ये परत एकदा बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी, मग आपल्याला कळेल की EVMचा घोटाळा आहे की नाही। जर बॅलेट पेपरवर निवडणूक नाही झाली तर तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघात मरकडवाडीसारखा प्रयोग करण्यात येईल असं वाटतं? त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते व्हायलाच पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे। धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी। ते होते आमदार सुनील राऊत यांनी म्हटलंय की मरकडवाडीचा प्रयोग सुद्धा माझ्या विधानसभा मतदारसंघात व्हायला हवा आणि त्याची भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संघारेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।